श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकड़ीकर ट्रस्ट कोल्हापूर, श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित श्री विश्व व्याख्यानमाला व 7व्या राष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचं उद्घाटन डॉक्टर भूषण पटवर्धन यांनी केलं. कोंढवा रस्त्यावरील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात झालेल्या सोहळ्यास ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, आमदार माधुरी मिसाळ, इस्कॉनचे सुंदरवर दास, भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाच्या बोर्ड ऑफ एथिक्स अँड रजिस्ट्रेशनचे अध्यक्ष वैद्य राकेश शर्मा, ट्रस्टचे अध्यक्ष श्री सद्गुरू आनंदनाथ महाराज सांगवडेकर, मुख्य चिकित्सक व विश्वस्त वैद्य समीर जमदग्नी, श्री विश्ववतीचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर, श्री धूत पापेश्वरचे रणजित पुराणिक, वैद्यनाथचे सिद्धेश शर्मा आदी उपस्थित होते. यावेळी वाघभट दीपिका व आयुर्वेदिक औषधी द्रव्य शोधन विधी या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आयुर्वेदामध्ये अनेक पिढ्यांपासून योगदान देणाऱ्या आयुर्वेदाचार्यांचा सन्मान करण्यात आला. सुंदरवर दास, रणजित पुराणिक यांनी मनोगत व्यक्त केलं. वैद्य परेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केलं. निरंजन दास सांगवडेकर यांनी आभार मानले. जो महानता है वो कई कारणों से उसकी परंपरा खंडित करने का बहुत बड़ा प्रयत्न हुआ, जो ब्रिटिश कालखंड में ज़्यादा हुआ. लेकिन उस समय जिन लोगों ने ये व्रत था जो आगे लेके गए, उनके जो सुपुत्र है या उनकी जो पीढ़ियाँ चली रही है, खाली उनके कुटुंब की नहीं लेकिन उनके शिष्यगणों की जो परंपरा चल रही है, उन सभी का सम्मान जो आपने किया आज, उसका मैं बहुत आदर करता हूँ. पुणे की जो परंपरा है वैद्यकी की, वो बहुत ही पुरातन है और आज पुणे स्थित सभी लोगों का जो सम्मान हुआ है, उसमें से सभी, मैं कहूँगा सभी के साथ मेरा प्रत्यक्ष संबंध हुआ है. मैंने तो साजिश भी चल रही है, आयुर्वेद किस तरह से आपको हानि पहुंचा सकता है, इसके बारे में बहुत बड़े बड़े आर्टिकल्स आप देखेंगे. ये खाली भारत में नहीं, विदेश में भी इसका प्रचार और अपप्रचार आज चल रहा है. और इसमें बहुत सारे सहभागी जो है वो दुर्भाग्य से हमारे बीच के ही लोग हैं. लेकिन इसको भी जो आज हम लोग ये परंपरा देख रहे हैं, उसके कारण जो काउंटर बोलते हैं, वो बहुत बड़ा काउंटर हम लोग तैयार कर रहे हैं. और इसके लिए मैं आपको और श्री विश्व व्याख्यानमाला को बहुत बधाई दूंगा. Ayurveda and Bhagavad Gita also are very much connected. In fact, Lord Krishna says in Bhagavad Gita, Yukta Ahara Viharasya. So where Krishna explains about the diet and our recreation. And in fact, I was reading one nice quote, Hita Hitam Sukham Dukkham Ayurveda Uchyate. So these four things, whichever place they are present, that is Ayurveda. Hit, Ahit, Sukh and Dukh. So actually Ayurveda only helps us to understand these basic four things of life. So that's why I feel very proud to come for this event, and especially I thank His Holiness Ji that he has given inspiration for starting this assembly of all the great seekers of Ayurveda. So it is a very special event. In fact, through ISKCON also all over the world. At the core of it, अपने कोर में वो एक आध्यात्मिक संस्था है. नाथ संप्रदाय इस देश का, हमारे देश की विशेषता ये है कि इसमें बहुत सारा डाइवर्सिटी हमको देखने को मिलता है. जहाँ पर हमको कितने सारे रिलीजन्स में सिर्फ एकमात्र उपासना, किसी एक ही चीज़ की उपासना का तरीका देखा जाता है, भारत भूमि में उपासना पद्धतियों में भी बहुत सारा डाइवर्सिटी देखा जाता है. एंड आई विल सर्टनली लाइक टू मेंशन कि नाथ संप्रदाय कैन बी कंसिडर्ड एज मुकुटमणी ऑफ ऑल दिस आध्यात्मिक संप्रदाय, क्योंकि इसके फक्त आयुर्वेदामुळे सस्टेन झाले. आणि खूप पहिल्यापासून आमच्या सरदेशमुख असतील की ज्यांचं कॅन्सर रिसर्च सेंटर भागवलीला आम्ही बघतोय
की आयुर्वेदाचे उपचार, त्यांचा आमच्या घरातल्या लोकांना त्यांनी केलेले उपचार. माझे स्वतःचे काका त्यावेळचे आयुर्वेदचे डॉक्टर होते आणि लहानपणी एवढं कळायचं नाही, तर त्यांच्याकडे खूप मूल न होणारे, पॅरालिसिसचे पेशंट, असे खूप सारे पेशंट यायचे आणि बरे होऊन जायचे. आणि त्यावेळेस कळत नव्हतं आणि ती विद्या आपण घेतली नाही. आत्ता आपण ती विद्या पुढे आणू शकलो नाही, त्यांची ही खंत मला अजूनही वाटते. कारण त्यावेळेस काही कळतच नव्हतं एवढं याला महत्त्व आहे आणि आपले काका कोणीतरी मोठे आहेत हे लक्षातच कधी आलं नाही आणि ती विद्या त्यांच्याबरोबर लोप झाली. तर असे खूप सारे ठिकाणं आहे की जिथे ही विद्या लोप पावली. पण आज मला असं वाटतं की सरकारने ह्याच्यात इनिशिएटिव्ह घेतल्यामुळे आज आपण परत आयुर्वेदाला चांगले दिवस आलेले बघतो. आणि आपण नेहमी बघतो की आपल्याकडे इतका खजिना आहे, पण जर तो परदेशातनं गेला आणि परदेशात त्याचं नाव झालं तर मग आपल्याला त्याचं कौतुक वाटतं. मी फ्रान्सला गेले होते, तर तिथे फ्रान्समध्ये आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार आणि आयुर्वेदाची हॉस्पिटल इतक्याच मोठ्या प्रमाणात आहेत आणि तिथे हे इतकं मोठं सायन्स इंडियाकडे आहे आणि इंडियामध्ये याचा प्रसार नाही, याचं खूप आश्चर्य तिथल्या लोकांना वाटत होतं. तर त्यामुळे आता आपल्याला कळते की विदेशात याचं खूप महत्त्व आहे आणि म्हणून बरेच लोक काही ठिकाणी तर मी बघते की फॅशन म्हणून आपण हा आयुर्वेदाचा एकदा करून बघू काय उपचार होत आहेत का काय. पण काही का होईना आपण ह्याच्याकडे वळलो. आपली जी जुनी संस्कृती आहे ती कायम ठेवण्यासाठी आपल्याला ह्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार करायला लागेल. आणि मला असं वाटतं की मंत्रालय तर त्याच्यामध्ये खूप सारं सहकार्य करतंच, पण बऱ्याच आमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचे खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या तुमच्यापर्यंत आम्हाला पोचवता येत नाही. तर मला असं वाटतं की आयुषची जी मंत्रालयाचं आहे ते प्रत्येक स्टेटमध्ये तुम्ही त्याचं कोणीतरी कोऑर्डिनेटर द्यावा. कारण हे सगळे जे डॉक्टर असतात त्यांना खूप ठिकाणी असं आहे की सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्लीपर्यंत आम्हाला पोचवता येत नाहीत. म्हणजे एक तर तुमची कमिटीची मीटिंग कधी होते काय. संजय गांधी हे आयुर्वेदाचे अत्यंत पुरस्कर्ते होते आणि त्यांना भेटण्याकरता साने गुरुजी रुग्णालयाचे डॉक्टर गुजर हे माझ्याबरोबर दिल्लीला आले होते की आयुर्वेदाची ते नेहमी म्हणायचे की ॲलोपॅथी किंवा पाश्चिमात्य ज्या काही गोष्टी आहेत, भाषेपासून संस्कृतीपर्यंत आणि औषधापर्यंत चिकित्सेपर्यंत, या सगळ्या आपण अलीकडे घेतो आणि त्या सगळ्या गोष्टींची तुलना नाही आहे किंवा कोण मोठा आणि कोण लहान असं नाही आहे. पण बाळासाहेब भारती नेहमी म्हणायचे की ॲलोपॅथीची अलीकडची औषधं किंवा अलीकडे आपल्याला वेदना शमन करणारी जी औषधं दिली जातात किंवा अँटीबायोटिक दिली जातात, तर बाळासाहेब भारती म्हणायचे की अशा प्रकारचं कुठलंही औषध घेतलं तर पहिल्यांदी या औषधीचा दुष्परिणाम काय होणार आहे याच्याकरता एक दुसरं औषध घेतलं जातं, असं बाळासाहेब भारती त्या ठिकाणी म्हणत असत. आणि म्हणून या सगळ्या परंपरेवर आपली जी चिकित्सा आहे, आपली जी परंपरा आहे ती तशा अर्थानं परिपूर्ण निर्दोष आहे असं म्हणण्याचा काही मला अधिकार नाही. आपण सर्व विद्वान या ठिकाणी बसलेला आहात, पण कमी धोक्याची आणि त्यातल्या जर चांगल्या मार्गाला नेणारी अशी ती आपली एक पद्धती, आपली जीवनशैली आहे. दुर्दैवाने आपली जीवनशैलीच बदलली संपूर्ण. म्हणजे जीवनशैलीमध्ये दिनचर्या बदलून गेली, खाद्यसंस्कृती बदलली, पोशाख संस्कृती बदलली, भाषा संस्कृती बदलली, तर आणि एकमेकांच्या पुढे आलेला आदर अनादर या सगळ्या गोष्टींच्या संस्कृती आता सगळ्या बदलत चाललेल्या आहेत. आणि म्हणून या बदलत्या संस्कृतीमध्ये आपल्या ज्या परंपरा होत्या, कदाचित त्या परंपरांना काही लोकांना अंधश्रद्धा वाटते. आता सूर्योदयापूर्वी किंवा पहाटे उठावं, ब्राह्म मुहूर्ताला उठावं, हा साधी गोष्ट आहे. माननीय